राजा मानधाता मोठे प्रजापालक राजा होऊन गेले. जसं आपल्या सख्ख्या मुलाचं लालन पालन आई करते तसंच प्रजेचं करत होते लालन पालन. ही गोष्ट ब्रह्मदेवांनी नारदजींना सांगितली आणि भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितली. युधिष्ठिराने विचारलं की शुक्ल पक्षाच्या भाद्रपद महिन्यातील एकादशीचं नाव काय आहे, त्याचं महात्म्य काय आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिर, हीच गोष्ट एकदा नारदाने ब्रह्मदेवांना विचारली होती आणि ब्रह्मदेवांनी नारदाला म्हटलं की तुमची बुद्धी खूप उच्च प्रश्न करते लोकांच्या मांगल्यासाठी. मी तुम्हाला आधीची एक घटना सांगतो. राजा मानधाता मोठे धर्मात्मा होते. ते प्रजेचं पालन चांगल्या प्रकारे करत होते. हक्काचं धनच राज्यकोशात होतं. तरीही कोणत्या तरी कारणाने राज्यात 3 वर्षांपर्यंत पाऊस नाही पडला. एक थेंबही पाऊस नाही पडला. तर गुरंचारा काय खाणार? लोक अन्न काय खाणार? गुरं मरू लागली, लोक मरू लागली. नगरातली चांगली लोक एकत्र येऊन राजा मानधाताकडे आली की राजन, प्रजा पीडित आहे, पशुधन संपत आहे, पाऊस काही होत नाहीये, तुम्ही राजा आहात, काहीतरी करा. राजा म्हणाले, तुम्ही बरोबर बोललात. दुष्काळ पडला तर राजाचं कर्तव्य आहे संत महात्म्यांच्या शरणी जावं आणि दुष्काळ निवृत्तीचा उपाय विचारावा. मी लवकरच आपल्या कर्तव्याचं पालन करतो. राजा काही मोजक्या चांगल्या लोकांना घेऊन जंगलात गेले. साधू संतांचा दर्शन सत्कार करत करत राजा अंगिरा ऋषींच्या चरणी गेले. अंगिरा ऋषींनी राजाचं क्षेमकुशल विचारलं. मग विचारलं की राजन कसं काय येणं केलं. तेव्हा राजा म्हणाले की हे ऋषीवर, माझी प्रजा अन्नाच्या दाण्या दाण्यासाठी तडफडत आहे. धरतीमध्ये गोड पाणी पिण्यासाठी नाही, पाऊस येईल असा कोणता तरी उपाय सांगा. मानधाता थोड्या वेळासाठी शांत झाले आणि मानधातांनी ऋषींचा आशीर्वाद इच्छिला. ऋषीही अंतरात्म्यात ध्यानस्थ झाले आणि ऋषींना नारद आणि ब्रह्मदेवाचा संवाद आठवला. ब्रह्मदेव म्हणाले की हे नारद, जिथे वृष्टी होत नसेल तिथले लोक आणि राजा यांनी एकत्र येऊन भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पद्मा एकादशीचं व्रत करावं. तर त्या एरियामध्ये, त्या राज्यामध्ये पाऊस चांगला होईल. पद्मा एकादशी ही एकादशी जो राजा आणि प्रजा करतात तिथे दुर्भिक्ष नाही होत, दुष्काळ नाही पडत, पाऊस खूप पडतो.